पाटील, तुम्ही आत्ता एक मगाशी वाक्य बोलत की काही विरोध केला तरी काहीतरी आपलीच माणसं आहेत, आपल्याच समाजाची माणसं आहेत, त्यांना मला बोलून हे करायचं नाही, एक वेगळं चित्र जाऊ द्यायचं नाही. आता तुम्ही त्यांचा जो विरोध असतो तुम्हाला तुमच्या भूमिकेला, तेव्हा मात्र तुम्ही म्हणतात की आपलीच माणसं आहेत. पण ओबीसी समाजातून विरोध होता तेव्हा मात्र तुम्ही फार आक्रमक होतात. त्यामुळे मराठा समाजाचे नेते बोलले तर त्यांना वेगळा न्याय, ओबीसी समाजाचे नेते बोलले तर त्यांना वेगळा न्याय. ही भूमिका तुम्हाला दुटप्पीपणाची वाटत नाही का? नाही दादा, नेत्याबद्दल नाही हो विषय. हे अभ्यासक, आमच्यातले सभ्य माणसं ज्यांनी उभा आयुष्य घातलं त्यांच्यासाठी कोणी का असेल, तुमच्या भूमिकेला आरक्षणाला विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या माणसाला तुम्ही म्हणणार की नाही ठीक आहे आपलाच आहे. पण ओबीसी आहे तोही तेही कदाचित, आपण एक मिनिट त्याच्यात तोही म्हणत असेल कदाचित ओबीसीमध्ये गरीब जाती आहेत, तोही भांडतोय, तोही चिखलात काम करतोय, तोही गरिबीसाठी पोरांसाठी शिक्षणासाठी काम करतोय. त्यांनाही भीती असेल कदाचित की आपल्या समाजाचं आरक्षण कमी होईल का, टक्का वाढल्याने माझा आरक्षण कमी होईल का. तर तुम्ही त्यांच्याबाबत मात्र वेगळी भूमिका घेतात. न तर तुम्ही एका नेत्याचं नाव घेत नाही, वेगळे असेल कोणी नेते, ओबीसी समाजाबद्दल बोलूया, मग तुम्ही त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतात, मराठा समाजाच्या नेत्यांबद्दल वेगळी भूमिका घेता. मी मराठ्याचा सुद्धा सोडला नाही. तुम्ही बघितलं असतं मागं आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता म्हणतो, भयानक असतं आपलं. कारण मी बी क्षेत्रीय मराठा आहे, मुजीत नाही. चांगले चांगले नीट केलेत हे सुद्धा तुम्ही बघितले असते. राहिला आता ओबीसीचा विषय, कोणाला सुईचं खाऊन दिलं यांनी ओबीसीच्या नेत्यांनी. मायक्रो ओबीसीचे काय हाल आहेत, किती हाल आहेत, काय केलंय दाखवा ना. सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा, वाण्याचा, तेल्याचा दाखवा बरं अधिकारी मग आम्हाला. शिक्षण घेतलेली हडपिल्यान जागा सगळ्या आहे, कोणाच्या कामाची आहे ती? कोणच्याच नाही, कोणच्याच नाही. ज्या बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं, साधं सोपा विषय, तुमच्याकडं 5% आरक्षण आहे आणि त्यातलं 2.5% तुम्ही मला प्रेमापोटी दिले, तुमचा जीव आहे मायात म्हणून मला दिलं. तर मग ज्यावेळेस मला ते 2.5% आरक्षण दिलं त्यावेळेस मी माझ्या जातीच्या ज्यावेळेस भरत्या केल्या, सगळ्या विभागाच्या 30-35 भरत्या केल्या, काही कॉल भरत्या केल्या पोलीस भरतीच्या, त्यावेळेस मी म्हणलं असतो अरे नाही रे, सुतार साहेबांनी त्यांच्या लेकराच्या तोंडातला घास काढून 5% होतं त्यांना तर 2.5% मला दिलंय. कमीत कमी 100 पोरं माझ्या जातीच्या लावायला लागलो तर 70च लावू, 30 तुमचे घेऊ ना. ज्याचं आरक्षण घेतलं तो खड्ड्यात गेला, ज्याचं घेतलं तो खड्ड्यात गेला आणि ज्याने घेतलं तो सणत वर गेला 10-15 वर्षात. असं काय केलं, असं काय केलं? सगळ्यांच्या जागा अडपिल्या. चिड येणार ना. बंजारा समाज पहिला मुकादम होता, ऊस तोडणारे दुसरे होते, ऊस तोडणार झाले ते. इतके हाल आहेत काही समाजाचे, इतके हाल चालू आहेत. काही समाज इकडं खानदेशात एसटी ती, विदर्भात एससी ती आणि मराठवाड्यात ओबीसी ती. यायचा धंदा. अरे मंडल, एक जात, एकच जात आहे फक्त, ती पोट जाती सुद्धा नाही त्याला. इतक्याच काय ते लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे हाल. राजपूत कुठे आहे? अर्ध्या आदिवासीला, आमच्या कन्नडच्या आदिवासीला आरक्षण नाही. आदिवासींना कोणची पद्धत आहे, कोणचा ओबीसी? हे नेते राजकीय स्वार्थासाठी मी ओबीसीचा नेता म्हणून वापर करायचा. यांनी जे केलेला भ्रष्टाचार आहे याला फक्त दाबण्यासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं आणि ते भ्रष्टाचार दाबायचा नसता, सरकारला ब्लॅकमेल करायचं, फडणवीस साहेबाला ब्लॅकमेल करायचं, राजीनामा देईन, ओबीसी माया माग आहे, मी चाललो. हे चाबर आपल्याला घेण्यानेच ब्लॅकमेल करतंय. मराठा लांब गेला, दलित मुस्लिम लांब गेला आपल्यापासून, मायक्रो ओबीसी गेला आणि या एकट्याला घेऊन काय बाजाराला जायचं काय, शेळ्या विकायला? हमेशा तेच. मी ओबीसी नेता, कोणता ओबीसी नेता म्हणला काय खानदार धनगराच्या एसटी आरक्षण दे म्हणून म्हणला का रे? का चिडू नाही सर मी यांच्यावर? म्हणला का तू? मन उद्याच्याला धनगराला एसटीतून आरक्षण दिलं पाहिजे, मन यावल्याच आली बाबा. काय लिमिट असतं हो का? त्यांचे लेकरं दऱ्या खोऱ्यात नाही का, मेंढ्या शेळ्या संभळीत? ते नाही का मोठे व्हावं का म्हणत नाही तू? मोर्चाला लागते तुला फक्त सभाला मंत्रिपद मिळालं. याला 7 महिने मंत्रिपद नव्हतं सुतार दादा. एक शब्द बोललो नाही. कोणत्या देशात जाऊन बसलं, बार फात तिकडे झोपलं होतं, तिकडून माघारी आलं, मंत्रिपद दिल्यावर म्हणतो मी ओबीसीला धक्का लागून देणार नाही. 7 महिने कुठे गेलता तेव्हा नाही ओबीसी आठवाला. इतके विचित्र लोक आहेत हे. यांना गोड बोलून ओबीसीच्या नावाखाली कसा राजकीय स्वार्थ फायदा उचलता येईल याचा पुरेपूर गेम करते. आता ते म्हणतात की आम्ही कायदेशीर, छगन भुजबळ तुम्ही यांचं नाव घेतात, छगन भुजबळ म्हणतात आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहोत या GRच्या विरोधात. लढ भाऊ लढ, आम्ही बी लढणार आहे. हो, जशाला तसं तो जी भाषा असं इथून पुढं ते होणार आहे. खूप संयम ठेवला 2 वर्ष आम्ही, थोडा नाही. लय वाजविलं यांनी काय बी जे तोंडात येईन तेच.
आम्ही भांडू सरकारला आणि हे भांड द्या आम्हाला. आणि सरकारमध्ये राहून बोलतो आम्हाला. फडणवीस साहेबाचा हात असल्याशिवाय बोलतो का? फडणवीस साहेब इतके येड्यात काढतात का मराठ्यांना? फडणवीस साहेबाचा हात असल्याशिवाय हे बोलतो का? एकतर फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादाने याला बाहेर आणलं घेणं देणं. कशाला बाहेर आणलं याला? बाहेर आणलं म्हणजे मग यांनी जामीन करून आणलंय. कुणी आणलंय मग? अहो इथं आम्हाला साधा अर्ज द्यायचा असला दिवसभर पोलीस स्टेशनला बसावं लागतंय. छगन जेलमधून त्यांनी बाहेर काढलं. मग कुणी काढलंय? चंद्रकांत दादांनी फडणवीस साहेबांनीच काढलं. कुणी काढलं? यांनी बाहेर काढायचं आणि मराठीवर सोडून द्यायचं. बरं सरकारमध्ये घेऊन बसायचं त्याला. सगळा जातीवाद पसरून ठेवला त्यांनी. आणि अशा माणसं तुम्ही सांभाळणार आणि मग जाती तेढ निर्माण नाही होणार तर काय होणार? तू लढ कोर्टात, आम्ही सुद्धा लढणार आहे. 16% दिलेलं आरक्षण 1994ला कशाच्या धर्तीवरती त्याचे उपवर्ग केले? कोणत्या जाती मागास आहेत त्याच्यातल्या? काही काही अशा 50-60 जाती आहेत त्याच्यात की त्या मागासवर्ग आयोगात बसूच शकत नाहीत. इतक्या श्रीमंत आहेत. कसं काय घेतल्या ते? प्रगत जाती बाहेर का नाही काढल्या 10 वर्षाला? काय कारण आहे? हे सगळं होणार आहे आता. ओबीसीच्या आरक्षणात राहून SC STच्या सवलती कसं काय खात्यात हे सुद्धा आता बघणार आहेत आम्ही. आमच्या नादी लागले तर तुमचं सुद्धा काळाचंच घर आहे. आमचं सच्च आरक्षण आहे. खरे ओबीसीत आम्ही. आम्हाला अडवू येताल तर याच्यात 50%च्या वर सुद्धा 2% गेलंय. कसं काय गेलं हे सुद्धा आम्ही बघणार आहेत. एक जात अशी आहे ओबीसी ते केंद्रात बी आणि राज्यात SCचे आरक्षण खाती. अरे काय धंदे तुमचे. म्हणजे MBBS सांगतो मी तुम्हाला. इंजिनिअरिंगचं सुद्धा माझ्याकडे आलंय. सर्क्युलर आहे सरकारचं. ओपनला MBBS ला 12 लाख, ओबीसीला 6,54,000 आणि हे ओबीसीतच 32% 27% हे ओबीसी म्हणल्यावर आपल्याला एकच रूल पाहिजे. काय नाही कसं लागल्यावर तुम्हाला SCचे सवलती घ्यायला? गरीब आहेत तुम्ही, डोंगरात भटकंती करता. म्हणून किती भटकंत्या करणार दाखवू तुम्हाला दुसऱ्या जातीचे. ते कसं काय नाही बसले? ओबीसीचा नेता म्हणायचं ना स्वतःला. त्यावेळेस असं वागावं लागतं जातवान की मी ओबीसीचा नेता आहे. जे माझ्या लेकी बाळीला सवलत आहे त्या सगळ्या ओबीसीला पाहिजे असं म्हणावं लागतं. ओबीसीचं नेतृत्व करायचं, नेता म्हणायचं. आपण मात्र SCच्या सवलती खायच्या 0% फीस 0%. हे SCच्या आणि STच्या सुद्धा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. आपल्या शिक्षणातल्या नोकऱ्याच्या जागा सुद्धा खायला लागल्या योजनेच्या माध्यमातून. यांना फक्त वरी जायचंय. आरक्षण कोणाचं खायचं? क्रिमिलेअर आहे ना. क्रिमिलेअरचं एक त्याच्यात कुठं आठ लावली क्रिमिलेअरची त्यांना? 30 लाख रुपये एकाचं उत्पन्न आहे त्याच्यातल्याच. नॉन क्रिमिलेअरचा मी सांगतो ना तुम्हाला, पटवून देतो तुम्हाला. काय पाहिजे तेवढे पुरावे देतो. एक आमचं माजलगावचं पोरग आणि एक लातूरचं आहे त्यांचं. त्याचे 3-4 लाख रुपये उत्पन्न आहे. आणि जे 0% घेतो ओबीसीत असून SCच्या सवलती त्याचं 30 लाख रुपये त्याच्या बापाचं उत्पन्न. पण मग अशा केसचा हा प्रशासकीय भाग आहे ना की चुकीच्या प्रकारे certificate- म्हणूनच आम्ही आडे नव्हतो ना. खायला गोड कधी लागत होतं. आडवीत नव्हतो ना आम्ही. ठीक आहे. आता तुम्ही आम्हाला आडवीत म्हणलं आम्ही तुम्हाला आडीणार.